बॉम्बे ते मुंबई नामांतराचा इतिहास भाजपचा राज ठाकरेंना सोयीस्कर विसर पडलाय। नवनाथ बन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरे फॅक्ट्स नाही तर फ्रीस्टाईल आरोप करत आहेत असं सुद्धा बन यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी कल्पना विस्ताराचे नमुने कितीही पेश केले तरी मराठी जनता त्याला बळी पडणार नाही अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली। गेल्या काही दिवसापासून सन्माननीय राजजी ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसतायत। या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे यासाठी सर्वाधिक पुढाकार जर का कोणी घेतला होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता। आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटर्न घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे युनेस्कोमध्ये हेरिटेज म्हणून नोंदवण्याचं काम कोणी केलं तर ते भाजप सरकारने केलं। आणि त्याच्यामुळे या कपोलकल्पित कल्पनांना मराठी मनुष्य भुलणार नाही। राज ठाकरे साहेब विकासावर बोला, मुंबईचं तुम्ही काय वाटोळ केलंय, मुंबईचा मराठी मनुष्य तुम्ही कसा हद्दपार केलात त्याच्यावर तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे। मुंबईची जनता आणि मराठी जनता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देणार।